टेराकृतीच्या मागच्या भागांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टेरेरियम्स बरोबर प्रयोग केले. जसं आम्ही आमची ही छोटी जंगलं न्याहाळू लागलो आणि त्यावर नवनवीन प्रयोग करू लागलो, तसं आम्हाला वाटलं की चला आता थोडं पुढे जाऊया आणि वेगवेगळ्या इकोसिस्टम्सबरोबर काहीतरी हटके करून बघूया. तर टेराकृतीच्या या भागात आपण एक पूर्णपणे नवीन ड्वॉर्फ इकोसिस्टम तयार करून बघणार आहोत आणि यावेळी हे काम मागच्या वेळेपेक्षा थोडं जास्त कॉम्प्लेक्स असेल असं वाटतं. टेरेरियम्स म्हणजे जमिनीवरची परिसंस्था आणि अक्वेरियम म्हणजे पाण्याखालची, हे तर आपल्याला माहिती आहे. पण जरी हे सगळे इकोसिस्टमचाच भाग असले तरी रायपेरियम्स हे नदी किनाऱ्याच्या परिसंस्थेशी संबंधित असतात आणि पॅलोडेरियम्स म्हणजे जमीन आणि पाणी या दोन्ही गोष्टींचा संगम असतो, त्याचा संवाद असतो. ह्या कल्पनेने मी म्हणजे अनुपम खूप विलक्षण आकर्षित झालो आणि मग मी ठरवलं आता स्वतःच एक पॅलोडेरियम करून बघायचं. लहानपणापासून मी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात खूप भटकलो आहे. तिथे ते कोसळणारे धबधबे आणि त्यांच्या आजूबाजूचा तो परिसर मला नेहमीच मोहित करत आला आहे. अजून एक गोष्ट मला खूप आवडायची ती म्हणजे माझ्या घरात पडणाऱ्या उन्हाचा तो कवडसा. आता तो तर मला रिक्रिएट करता येऊ शकत नाही, पण मी विचार केला की सह्याद्रीतले ते धबधबे त्याचा एक मिनी व्हर्जन का नाही तयार करता येऊ शकणार. राहत्या घराची मर्यादित जागा लक्षात घेता मला हे शक्य तितकं कॉम्पॅक्ट बनवायचं आहे. त्यासाठी मी स्थानिक दुकानातून 1x1 फुटाचा काचेचा एक टँक बनवून घेतला आहे. सगळ्यात आधी वॉटर पंप बसवण्यासाठी मला एक पोकळी तयार करावी लागेल आणि धबधब्यासाठी एक भिंतसुद्धा. हा पंप खालून पाणी ओढून पाईपद्वारे वर पोचवेल, जिथून आपला धबधबा खाली पडेल. इथं अक्रेलिकचं हे बसेल आणि याच्या आतमध्ये पंप बसेल आणि त्यानंतर आपण बघू तो धबधबा कसा आणायचा ते आपल्याला नंतर लँडस्केपिंग करताना कळेल. पाईपचा व्यास या मशीनच्या पंपाच्या व्यासापेक्षा मोठा होता, म्हणून 4 ठिकाणी कट करून त्याला एक्सपांड करून त्याच्यावर चढवलं आहे आणि त्याला झिप टाय लावून फिक्स केलं आहे. टेराकृतीच्या फिलॉसॉफीप्रमाणे ह्यात लागणारं बरंचसं साहित्य आम्ही सह्याद्रीतूनच गोळा केलेलं आहे. इथे असलेले हे व्होल्कॅनिक रॉक्स यांच्यामध्ये छिद्र असल्यामुळे त्यात चांगले बॅक्टेरिया तयार होतात आणि ते खूप सुपीकही असतात. या दगडांच्या भेगांमध्ये मॉस बसवून त्यातून पाणी हळुवारपणे झिरपेल असा माझा विचार आहे. या प्रोजेक्टसाठी एक खळखळता धबधबा मला अभिप्रेत नसून एक शांत प्रवाह हवा आहे. इथे सिलिकॉनच लावून घेतलं आहे आणि ते या अक्रेलिकच्या या भागालाच लावलं आहे, म्हणजे ग्लासाला लावलेलं नाही, म्हणजे हे काढायचं झालं तर काढू शकेन. तर हे असे दगडांची रचना करून ही अशी तिथं चिकटवायचा माझा प्लॅन आहे. पाईपसाठी हा खाचा सुरी गरम करून कापलेला आहे. हळूहळू तो वॉलला शेप यायला लागलेला आहे. जिथे सिलिकॉन बसत नाही आहे तिथे सरळ फेविक्विक जेल वापरलेलं आहे. दगडांच्या मध्ये मॉस नीट बसण्यासाठी आम्ही aqua soilचे छोटे छोटे गोळे तयार करत आहोत आणि आज या कामात मला मदत करतोय अपूर्व गेल्या काही काळापासून पडद्यामागून मला खूप मदत करतोय. खरं तर आम्ही दोघांनीच मिळून हे सगळं ड्रिफ्टवूड गोळा केलं होतं, जे मी आज या प्रोजेक्टसाठी वापरणार आहे. आपण आधी बोललोय की दगड, माती, झाडं, लाकडं या सगळ्याची कलात्मक रचना करणं याला हार्डस्केपिंग म्हणतात आणि हे हार्डस्केपिंग करणं आणि ही झाडं लावणं हे माझ्यासाठी सर्वात आनंदाचा भाग असतो. पण खरं सांगायचं तर याचा पाया तयार करताना माझी चांगलीच दमछाक उडाली, कारण हे मी पहिल्यांदाच करत होतो आणि माझ्याकडे योग्य साधनही नव्हती. मला वाटलंच नव्हतं की त्याची इतकी गरज पडेल. हा जो लाईट तुम्ही बघत आहात तो मी त्याच दुकानातून घेतला आहे. हा लाईट काचेच्या कडेला फिट होतो आणि यात 3 मोड्स आहेत. यातला सगळ्यात माझा आवडता मोड म्हणजे मल्टी कलर. या पॅलोडेरियममध्ये मी जवळजवळ 4 ते 5 प्रकारचे मॉस वापरलेत. फायर मॉस, फ्लेम मॉस, वीपिंग मॉस आणि 1 किंवा 2 असे प्रकार ज्यांची नावं मला ठाऊक नाहीत. सोबतच थोडं वेगळं टेक्स्चर मिळावं म्हणून हे सॅलेजिनेला फर्न देखील लावलं आहे.
ओके, वॉटरफॉल टेस्टच्या नंतर मला कळलं की पाण्याचा फोर्स खूप जास्ती होता, खूपच जास्ती होता. त्यामुळे मी काय केलं की एके ठिकाणी एम-सील लावलं आहे, रेझिन हार्डनर ते लावलं आहे. आणि इथे पाणी जास्ती स्प्रेड व्हावं म्हणून मी उरलेला ॲक्रेलिक शीटचा एक तुकडा ज्याच्यावरती मी दगड वगैरे चिकटवलेत आणि तो मी इथं चिकटवून टाकला आहे. खरं सांगू तर माझ्या अपेक्षेपेक्षा हे कितीतरी जास्ती सुंदर झालं आहे. यात अपूर्वची आणि माझ्या आईबाबांचीही मदत झाली. पण आता हे जे समोर दिसतंय ते खरोखरच समाधानकारक रिझल्ट आहे. यामध्ये मी छोटे गप्पी मासे सोडलेत. मी गप्पीची निवड केली कारण माझ्याकडे असणाऱ्या पॉन्डमध्ये ते आधीच होते. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी 2 ॲपल स्नेल्स देखील आहेत. वरच्या भूभागात आयसोपॉड्स आणि स्प्रिंग टेल्स हे देखील सोडलेत. फक्त मला जास्ती आयसोपॉड्स नको आहेत कारण ते सरसकट सगळंच खाऊन टाकतात असा माझा अनुभव आहे. एकंदरीत हा प्रोजेक्ट खूपच छान झाला आणि आमच्या टेराकृतीच्या प्रवासामध्ये एक मोठा अपग्रेड देखील आहे. हे बघितलं की मला साताऱ्यातील कास पठाराची आठवण येते. तिथे आता पर्यटकांची गर्दी आणि ट्रॅफिकमुळे निव्वळ अशांतता आहे याचं थोडं वाईट वाटतं. पण काही हरकत नाही, माझ्या घरीच त्याचं एक मिनी व्हर्जन देखील तयार झालं आहे. मी तासनतास याकडे बघत बसू शकतो आणि बघतोही. अगदी घरी येणारे पाहुणे सुद्धा बघतात. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमच्या या प्रवासात आमच्यासोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.